येत्या काही दिवसातच आता लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला आहे। पक्ष बांधणी सुद्धा सुरू आहे, मेळावे सुद्धा घेतले जात आहेत। अशातच गोंदिया भंडाऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेला आहे। स्वतः प्रफुल्ल पटेल या ठिकाणाहून लढण्याची इच्छा व्यक्त करतायत। त्याचप्रमाणे गडचिरोली चिमूर क्षेत्रातल्या लोकसभा जागेवर सुद्धा राष्ट्रवादीने दावा सांगितलाय। या ठिकाणाहून धर्मराव बाबा आत्राम लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या विद्यमान भाजपचे खासदार आहेत। या दोन्ही खासदारांना ही जागा सोडावी तर लागणार नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि यावर सध्या राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे। मागणी करायला कोणताच प्रकारचा हरकत नाही। मला सुद्धा इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये गेला पाहिजे। शिवसेनेचा पाठिंबा बीजेपी राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीला पाठिंबा बीजेपीचा आणि शिवसेनेचा। आम्ही एकमेकाला सोबत आम्ही किती काय असेल काय भानगड असला तरी आम्ही एक आहोत, एकाच ताटामध्ये खाणारे आम्ही लोक। प्रत्येकांची दावेदारीच्या पण काही म्हणजे बेस असतो। त्यांचा बेस आहे की आज सध्या त्यांच्याकडे ती जागा आहे, तो म्हणून मी आग्रह माझ्या पक्षासाठी जरूर करू शकतो, पण तिकीट मिळाली तर लढणारच ना। मागा कोण लढणार? तिकीट मिळाली तर मला लढावं लागेल। शायद चर्चा काही राहू शकते, चर्चेला अर्थ नाही आहे। शेवटी युती कशी करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आमच्या पार्टीचे नेते युती करतील। ज्या ज्या ठिकाणी आमचे आमदार आहे, आमचे खासदार आहेत, आमचं काम आहे, त्या ठिकाणी आम्ही लढवणार आहे आणि ज्यांचं जिथं काहीच नाही ते काही लढवणार नाही। त्यामुळे अशा प्रकारची युती होत असते। हा युतीचा फॉर्म्युला आहे, नियम आहे, त्यानुसार युती होणार आहे।